2026 नवीन वित्त वर्ष चालू झालं आणि या वित्त वर्षामध्ये काही गोष्टी, काही वस्तू महाग झालेल्या आहेत, तर काही वस्तू या स्वस्त झालेल्या आहेत. काही वस्तूंच्या किमती बऱ्याचपैकी वाढलेल्या आहेत आणि काही वस्तूंच्या किमती या कमी झालेल्या आहेत. किमती वाढण्याची संख्या ही 90% वरती जाऊन पोहोचलेली आहे, तर स्वस्त झाल्याची संख्या फक्त 10% आहे. म्हणजे महागाई जास्तीत जास्त वाढलेली आपल्याला दिसून येत आहे. नेमक्या काल 1 एप्रिल 2026 पासून कोणत्या वस्तू महाग झालेल्या आहेत आणि त्या का महाग झालेल्या आहेत किंवा कोणत्या वस्तू स्वस्त झालेल्या आहेत आणि त्या स्वस्त का झालेल्या आहेत या आपण आजच्या व्हिडिओमधून एक एक करून डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर पाहूयात नेमक्या कोणत्या वस्तू महाग झालेल्या आहेत आणि कोणत्या वस्तू स्वस्त झालेल्या आहेत आजच्या या व्हिडिओमधून. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे LPG गॅस सिलेंडरचा सध्या तुटवडा चालू आहे. तुम्हाला माहीत आहे LPG गॅस सिलेंडरसाठी लागणारं जे क्रूड ऑइल असतं ते क्रूड ऑइल आपल्याला इराणमधून येतं आणि या इराणमधून येणारं सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्ध चालू आहे. अमेरिकेने बरेच क्रूड ऑइलचे त्यांचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणं बॉम्बस्फोट करून उद्ध्वस्त केलेले आहेत. त्यामुळे भारताला सुद्धा त्याचा फटका हा बसलेलाच आहे. केंद्र सरकार कितीही नाही म्हटलं तरी LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरून आपल्याला दिसत आहे की LPG गॅस सिलेंडरचा पुरवठा बऱ्याच भागामध्ये कमी आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे क्रूड ऑइलचा पुरवठा कमी पडत आहे. भारताची काही जहाजे भारतात आलेले आहेत क्रूड ऑइल घेऊन, परंतु क्रूड ऑइल आल्या आल्या लगेच LPG जो गॅस आहे तो बनत नसतो. LPG गॅस बनण्यासाठी 15 ते 20 दिवस जातात आणि त्यामुळे LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात धक्कादायक बदल केलेला आहे. म्हणजे किंमत हे वाढवलेली आहे. LPG गॅस सिलेंडरची किंमत ही 218 रुपयांनी वाढवलेली आहे. पण थांबा, घरेलू LPG गॅस सिलेंडरचा असतो जो 14 किलोचा, त्याची किंमत ही तेवढीच आहे, स्टेबल आहे, त्याची किंमत वाढवलेली नाही. परंतु जो दुकानामध्ये व्यापारासाठी 19 किलोचा LPG गॅस सिलेंडर वापरला जातो त्या गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मात्र 218 रुपयांनी झटक्यात वाढ ही केलेली आहे. तर LPG गॅस सिलेंडर हा खूप महाग झालेला आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं तर मुंबई, पुणे सारख्या भागामध्ये बरेच हॉटेल्ससुद्धा बंद ठेवलेले आहेत. हा महत्त्वाचा पहिला बदल आहे. त्यानंतर दुसरा बदल आहे तो म्हणजे बिस्किट असेल, ब्रेड असेल किंवा चप्पल असतील या वस्तूंवरती किंवा मैद्याचे जे पदार्थ आहेत या वस्तूंवरती 25% महाग केलेले आहेत. म्हणजे या वस्तू 25% महाग झालेल्या आहेत. चप्पल, बिस्किट, ब्रेड, मैद्याचे पदार्थ या वस्तू 25% महाग झालेल्या दिसून येत आहेत. त्यानंतर पुढे बघा, पेंट किंवा कलर्स, आपण जो घराला पेंट किंवा कलर देतो त्या सुद्धा वस्तू ते सुद्धा महाग झालेले आहे. कलर पेंट हा क्रूड ऑइल पासून बनलेला असतो. म्हणजे क्रूड ऑइल कलर पेंट बनवताना ऑइल पेंटचा जो कलर असतो तो बनवताना क्रूड ऑइल लागतं आणि त्यामुळे त्या क्रूड ऑइलचा तुटवडा असल्यामुळे पेंट जो आहे म्हणजेच कलर जो आहे घरांना वगैरे देतो त्या कलरमध्ये सुद्धा कलरच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच तेलाच्या किमती ह्या $10ने आत्तापर्यंत वाढलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. परंतु या किमतीसुद्धा पुढे जाऊन वाढणारच आहेत असं सरकारचं आणि बाकीचे अभ्यासक आहेत यांचं सुद्धा मत आहे. काल 1 एप्रिलपासून $10ने तेलाच्या किमती या वाढलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक बॅरल मागे $10ने किमती या वाढलेल्या आहेत. याचा फटका डायरेक्ट तेल, स्वयंपाकघरातील तेल असेल किंवा इंधने असतील, डिझेल, पेट्रोल असेल यावरती पडलेला आपल्याला दिसून येत आहे. सध्या क्रूड ऑइल हे $116ने चालू आहे. तर इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचं युद्ध असंच जर चालू राहिलं तर पुढच्या 1 महिन्यामध्ये हेच क्रूड ऑइल 150 वरती जाऊ शकतं आणि याचा फटका हा आपल्या भारताला पोहोचणार आणि भारतामधील स्वयंपाकघरापर्यंत अगदी याचा फटका हा बसू शकतो. कारण भारतातील स्वयंपाकघरात वापरणारं तेल सुद्धा आपल्याला आयातच होतं, त्यामुळे हे तेल सुद्धा महागणार आहे. तसेच
जे इंधन आहे, डिझेल, पेट्रोल किंवा LPG सिलेंडर असेल, हे सुद्धा महागणार आहे. त्यामुळे सरकारने मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये एक परिपत्रक काढलं होतं की प्रत्येकाने PNG कंपल्सरी करा. म्हणजे या 3 महिन्यामध्ये PNG प्रत्येकाच्या घरात असायलाच हवा. कारण PNG म्हणजेच गॅस पाईपलाईन हे आपल्या भारतामध्ये बनतं आणि PNG भारतामध्ये बनत असल्यामुळे आपल्याला त्याचा कोणताही धक्का, कोणत्या जरी देशामध्ये युद्ध झालं तरी आपल्याला मात्र त्याचा धक्का हा बसणार नाही. त्यानंतर पुढचा काय आहे बघा, होर्मुझ जो जलमार्ग आहे, होर्मुझ जलमार्गचा जर पुढच्या 1 महिन्यामध्ये व्यवस्थित झाला नाही, म्हणजे बऱ्याच देशांसाठी होर्मुझ जलमार्ग हा बंद केलेला आहे, जर व्यवस्थित झाला नाही तर या किमती गगनाला भिडू शकतात. त्यानंतर बघा 1 एप्रिलपासून टोलसुद्धा 5 ते 10% वाढलेला आहे. कालपासून टोल 5 ते 10% वाढलेला आहे. त्यानंतर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे ही घोषणा केलेली आहे टोल संदर्भातील, म्हणजे टोल 5 ते 10% वाढलेला आहे. ही घोषणा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून करण्यात आलेली आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे टोलवरती कॅश ही घेतली जाणार नाही, तर टोल हा तुम्हाला फास्टॅगने भरावा लागणार आहे आणि जर फास्टॅग नसेल तर तुम्हाला UPIद्वारे टोल हा भरावा लागणार आहे. तुमची कॅश कोणत्याही टोलवरती घेतली जाणार नाही. त्यानंतर बघा रजिस्ट्री करणं स्वस्त झालेलं आहे. रजिस्ट्री म्हणजे काय, जमिनीची असेल, घराची असेल किंवा कोणतीही रजिस्ट्री करणं हे स्वस्त झालेलं आहे. आता स्वस्त कोणत्या वस्तू आहेत बघा, 3 ते 4 वस्तूच फक्त स्वस्त झालेल्या आहेत, बाकी सर्व वस्तू महाग आहेत. त्यातील रजिस्ट्री करणं हे स्वस्त झालेलं आहे. जमीन, घर, कोणतेही जे रजिस्टर आपल्याला करायचे आहे, रजिस्ट्री, ते स्वस्त झालेलं आहे. स्टॅम्प ड्युटी 12% झालेले आहे, म्हणजे स्टॅम्प ड्युटीचे जे चार्ज आहेत ते 12% कमी झालेले आहे. त्यामुळे जमीन, घर, दुकान खरीदणं आता स्वस्त झालेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे स्टॅम्प ड्युटी 12% कमी झाल्यामुळे जर तुम्हाला जमीन असेल, घर असेल किंवा दुकान एखादं असेल, खरेदी करायचं असेल, म्हणजे गाळा वगैरे आपण घेतो, तो जर खरेदी करायचा असेल तर आता ते स्वस्त झालेलं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला रेशन कार्ड संदर्भात अतिशय महत्त्वाचा एक बदल करण्यात आलेला आहे. तुम्हाला आता रेशन दर 3 महिन्याला मिळणार आहे. तुमच्या रेशन कार्डवरती दर 1 महिन्याला जे रेशन मिळत होतं ते तुम्हाला आता दर 3 महिन्याला रेशन मिळणार आहे. त्यानंतर दारू ही महाग झालेली आहे. ज्या ब्रँडेड दारू असतात त्या दारूंच्या किमती जवळजवळ 25% वाढलेल्या आहेत कालपासून, आणि ज्या साध्या दारू आहेत त्यांची किंमत मात्र आहे तशी स्टेबल आहे, परंतु ज्या ब्रँडेड दारू आहेत त्यांची किंमत ही 25% वाढलेली आहे. तसेच औषधे, तुम्हाला माहीत आहे औषधे मागच्या 2 महिन्यामध्ये औषधांच्या किमती कमी केल्या होत्या 1 डिसेंबरला, तर आता औषधांच्या 1 एप्रिलपासून औषधांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. कालपासून औषधांच्या किमतीसुद्धा वाढलेल्या आहेत. तसेच मोबाईल फोन असेल, हे सुद्धा स्वस्त झालेले आहेत. मोबाईल फोन 1 एप्रिलपासून कालपासून स्वस्त करण्यात आलेले आहेत. तसेच प्रॉपर्टीचे जे मार्केट रेट आहेत ते सुद्धा वाढणार आहेत. काही प्रॉपर्टी प्लॉट वगैरे घेतला जातो त्याचे मार्केट रेटसुद्धा वाढणार आहेत. तसेच किराणा सुद्धा महाग होणार आहे. किराणातील आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल जे वापरलं जातं त्याच्या किमती अतिशय मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. आत्तासुद्धा वाढलेलेच आहेत, परंतु यापुढे सुद्धा वाढू शकतात. मी तुम्हाला मागे सांगितलं ब्रेड, बिस्किट यांसारख्या वस्तू आहेत यासुद्धा वाढू शकतात. तर अतिशय महत्त्वाचे हे 10 ते 12 बदल आहेत ज्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. कालपासून काहींच्या किमती वाढलेल्या आहेत तर काहींच्या किमती वाढणार सुद्धा आहेत. त्या संबंधित कंपनीने तशी तयारीसुद्धा चालू केलेली आहे. तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की 90% वस्तू महाग तर 10% वस्तू फक्त स्वस्त होणार आहेत. तर तुम्ही आत्ता व्हिडिओमधून पाहिलं असेल की कोणत्या वस्तू स्वस्त तर कोणत्या वस्तू महाग होणार आहेत. पुढील अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.